एक गाव होतं. त्या गावात एक नर्मदा नावाची एक म्हातारी राहत होती. तिला एक मुलगा, सून आणि नातू होता. पण तो मुलगा आणि सून सगळं विकून निघून गेले. त्या म्हातारीला आणि त्या नातवाला ठेवलं. तर तिनं कसं तरी वर्षभर भागवलं त्या नातवाचं बी आणि तिचं बी. पण त्याला लई भूक लागती. काही खायलाच राहत नाही. मग ती जाती शेजारी बाईक. तिचं नाव राहतं निर्मला. म्हणते, "निर्मला, निर्मला, माझ्या नाताला खायला दे गं थोडंफार." ती म्हणती, "तुम्ही रोजच येशाल आणि मग मागशाल, मी काही देत नाही." तिनं घेतलं दार लावून. दार लावून घेतलं. मग तिला प्रधानाचं ध्यान आलं. त्या प्रधानाच्या घरी गेली ती. मग तो प्रधान गेल्यावर तो म्हणला, आई, तुम्ही माझ्या आईसारख्याच आहे. तुम्ही रोज येत जा माझ्याकडं." आणि त्यानं जेवणाचा डबा भरून दिला आणि तो म्हणाला, "मी तुम्हाला किराणा भरून देईन." "हां." ती म्हणे, "मी डाळ-भातचं खिचडीचं हे गाडी लावीन. मग त्या गाडीवर विकून आणि तुमचे पैसे फेडीन." म्हणे, "तसं काही नाही आई. फक्त तुम्ही करा," म्हणे, "काही नका देऊ मला. नाही दिले तरी चालेल." पण त्यानं सगळं जेवणाचा डबा भरून दिला. तो नातू जेवला आणि आनंदात तो म्हणला, "आजी, मी जाऊ का खेळायला?" "हां," म्हणे, "जा, पण माती-बिती नको खाऊ," म्हणे. तो गेला नदीच्या काठाला आणि लागला खेळायला आणि बसला माती खात. माती खात बसला तर तिथं देव आला. देव आल्यावर तो म्हणे, "का रे, तू काय खातो?" म्हणे, "काही नाही मामा."